नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला. तर आज घेऊन आलो भावांनो आपण दुर्गादेवी स्पेशल लोगो एडिटिंगवर ट्युटोरियल. कारण खूप जण कमेंट करत होते दुर्गादेवी स्पेशल ट्युटोरियल आण म्हणून. तर भावांनो फायनली आज आपण ते ट्युटोरियल इथं घेऊन आलेलो आहोत आणि यामध्ये आपण तुम्हाला बघू शकता. तर यामध्ये मी तुम्हाला खूप सारे PNG इथं देणार आहे जे वापरून तुम्ही खूप भारी असे लोगो इथं बनवू शकता. बघू शकता याआधी पण आपण व्हिडिओ बनवलेला होता, त्यातलेच काही PNG आहे आणि काही नवीन PNG आहे. हे सगळे PNG म्हणून तुम्ही दुर्गादेवी जे काय तुमचं मंडळ असेल त्यासाठी एकदम भारी असे लोगो इथं बनवू शकता. तर बघू शकता अशा प्रकारे हे आपले आजचे PNG तर असणार आहे. सगळे तुम्हाला आपल्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये ते तुम्हाला भेटून जात. तुम्ही तिथून ते अगदी फुकटमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता आणि सगळे PNG तुम्ही तिथं वापरू शकता. तर चला आपण डायरेक्ट तुम्हाला जे काही आपला आजचा टॉपिक आहे त्यावर इथे व्हिडिओ बनवून जे काय आहे ते तुम्हाला सांगून देऊया. तर सगळ्यात आधी तुम्हाला पिक्सल ॲप ओपन करायचं आहे. पिक्सल ॲप जे काय तुम्हाला प्ले स्टोरला भेटेल, नाही तर क्रोमहून डाउनलोड करा. सोपं जाईल आणि त्याच्यात सगळे फीचर ॲड होतील. आणि यामध्ये मेन आपले जे काही तुमचे फॉन्ट असतील ते फॉन्ट्स इथं बरोबर ॲड करा. फॉन्ट जर तुम्हाला नसतील, तुमच्याजवळ नसतील आणि तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ आहे ज्यामध्ये मी तुम्हाला ट्रेंडिंग इथं फॉन्ट दिलेलं आहे, तर ते तुम्ही ॲड करून घेऊ शकता. मी समोर इथे दाखवून देतो. तर सगळ्यात आधी तुम्हाला पिक्सल ॲपमध्ये एक्स्ट्राचं काय असेल ते न्यू टेक्स्ट इथं डिलीट करा. त्यानंतर काय करा, बॅकग्राऊंडवर क्लिक करून कलर इथं काळा करून टाका. तात्पुरता आपण याचा कलर काळा ठेवूया, म्हणजे आपलं जे काही टेक्स्ट आहे त्याच्यावर आपलं जास्त लक्ष जाईल. आणि फ्रॉम गॅलरी करा आणि इथून तुम्हाला जे काही आपलं जे काही फोटोज असतील ते इथं ॲड करून घ्या. बघू शकता मी आपले जे काही फोटो आहे ते इथून ॲड करून घेतो. जे काही आपलं PNG आहे ती इथं ॲड करून घ्यायची आहे. तर आपल्याजवळ खूप सारे PNG आहे, मी त्यातले काही PNG इथं ॲड करून घेतो ज्याच्यावर आपल्याला हा म्हणजे जे काही लोगो आहे ते बनवायचा आहे. तर आपण त्यातला एक PNG इथं ॲड करून घेऊया. तर बघू शकता आपल्याजवळ खूप साऱ्या PNG आहे, आपण त्यातली एक PNG इथं ॲड करून घेऊया. आपण ही PNG इथं ॲड करूया. PNG इथं बरोबर ॲड करून बरोबर आपल्या स्क्रीनवर जशी बसेल तशी तुम्हाला इथं ॲडजस्ट करून टाकायची आहे. आणि त्यानंतर लेअरवर क्लिक करून याला इथं लॉक करून टाका, म्हणजे जे काही आपली PNG आहे ती इथं हलणार नाही आपलं टच झालं तरी. पुन्हा परत प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी करा आणि पुन्हा परत इथं आपले जे काही PNG आहे तिथं ॲड करून घेऊया आपण परत एकदा. तर आपण इथं काय करूया, दुर्गा माताची ही PNG इथं ॲड करून घेऊया. PNG ॲड करून PNGला बरोबर तुम्हाला इथं सेट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी अशा प्रकारे आपली PNG इथं सेट करून घेतो काय अशा प्रकारे. तर जसे तुम्ही सुरुवातीला बघितला बघू शकता तसाच आपण लोगो इथं बनवणारा. तर सगळ्यात आधी तुम्हाला PNG इथं बरोबर ॲडजस्ट करायची आहे. PNGचा खालचा पार्ट थोडा इथे इरेज करावा लागेल. तर PNGला सिलेक्ट करायचं, या मधल्यावाल्या ऑप्शनवर जाऊन इथं इरेजचा ऑप्शन भेटेल तुम्हाला. तर या इरेजच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. बघू शकता इथं खूप सारे ऑप्शन भेटतील. इरेजच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. याची जे काही आपण याची साईज थोडी इथं वाढून घेऊया काय अशा प्रकारे. हार्डनेस पण याची वाढून घेऊया. आणि त्यानंतर पुन्हा इथून आपल्या खालचा जे काही पार्ट आपल्याला एक्स्ट्रा होता ते असं इथं जरा असं इथे डिलीट करून टाकूया काय अशा प्रकारे. इथे डिलीट करून राईटवर क्लिक करून टाकूया. तर बघू शकता आपली PNG बरोबर अशी इथे सेट झालेली काय. PNG बरोबर सेट झाल्यानंतर आता इथे जे काही मेन पार्ट आहे ते तुमचं जे काही मंडळाचं नाव असेल ते इथे तुम्हाला ॲड करायचं आहे. तर ते कसं करायचं मी पण ते तुम्हाला इथे दाखवून देतो. तर आपण इथे एक टेक्स्टवर इथं जायचं आहे, प्लसवर क्लिक करून आणि इथे तुम्हाला जे काही तुमच्या मंडळाचं नाव आहे तिथे तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे. तर मी इथं टाईप करून दाखवतो. तर आपण हे एवढं श्री दुर्गा माता तिथं ॲड करूया. इथं ॲड करून बरोबर आहे तिथे सेट करायचं आहे. आणि आता इथं फॉन्ट लावायचे आहे. फॉन्ट लावायसाठी एच ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे फॉन्टचे ऑप्शन येतील. इथं फॉन्ट्स खूप सारे आहे, तुम्हाला जेवढे फॉन्ट्स लागतील तेवढे सगळे फॉन्ट मी तुम्हाला आपल्या त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे. बघू शकता हे सगळे ट्रेंडिंग फॉन्ट आहे ते तुम्ही तिथं बघू शकता. ASM फॉन्ट आहे ते हे इथून तुम्ही तिथून वापरू शकता. तर हे सगळे फॉन्ट तुम्ही इथं बघू शकता. खूप सारे फॉन्ट आहे, तर त्यातला आपण आता सिम्पल इथं ॲड करूया कारण खूप वेळ होते आणि व्हिडिओ पण खूप मोठा होईल. त्यासाठी आपण सिम्पल हे करूया. तुम्ही ते व्हिडिओ बघून जे काय असले हे फॉन्ट कशी ॲड करायची आणि कसे वापरायचे हे तुम्ही तिथे ते बघू शकता. तर ही आपण इथं ॲड करूया. त्याला थोडी इथं कर्व करूया. आता आपल्या इथं ऑप्शन आहे बघू शकता कर्वचं. ते तसं प्लसवर क्लिक करून थोडंसं इथं कर्व करूया. अशा प्रकारे याला इथे ठेवून टाकूया. याचा कलर पण तुम्ही इथं ॲडजस्ट करू शकता. बघू शकता तुम्हाला इथं खूप सारे ऑप्शन आहे. इथं कलरवर जाऊन तुम्ही याला ग्रेडियंट पण लावू शकता. बघू शकता काय अशा प्रकारे. तर आपण इथं ग्रेडियंट पण ते ॲडजस्ट करूया. याला इथं प्लसवर क्लिक करून याला पुन्हा इथं कलरच्या ऑप्शनवर जाऊन याला थोडी इथं आपण असं इथं डार्क करू शकता. बघू शकता अशा प्रकारे हे PNGवर तुमचे असं लुक येईल. हे एवढं केल्यानंतर पुन्हा याला काय करा, खाली शॅडो पण ॲड करा, म्हणजे खूप भारी अशी PNG आपली दिसून येईल. तर हे असं तुम्हाला इथं ॲड करायचं आहे. हे झाल्याच्यानंतर तुम्हाला जे काही खाली तुमचं जे काही मॅटर असेल जसं आपण इथं ॲड करून टाकूया. बघू शकता श्री दुर्गा माता नवरात्री उत्सव मंडळ असं जे काही असेल तुमचं तीच तुम्हाला इथं टाईप करायचं आहे. बघू शकता मी तुम्हाला करून दाखवतो. तुमच्या गावाचं पण नाव असेल तर तुम्ही ते पण इथं ॲड करू शकता.
तर हे जे काही नाव होतं ते आपल्या एका मित्रानं इंस्टाग्रामला सर्च म्हणजे मला मॅसेज केला होता तिथं की भाऊ याच्यावर ट्युटोरियल कर म्हणून आणि हे नाव ॲड कर म्हणून. तर त्यामुळं आपण हे नाव इथं ॲड करता बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही कोणता पण फॉन्ट ॲड करू शकता. आपण एक साधा फॉन्ट इथं ॲड करूया, याला इथं बरोबर इथं ॲडजस्ट करूया आणि PNGला पण थोडी असं ॲडजस्ट करूया थोडंसं मोठं करून. तर अशा प्रकारे PNG ॲडजस्ट करून नावसुद्धा तुम्हाला इथं खाली ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. याला तुम्ही बरोबर असं सेंटरला पण ॲडजस्ट करू शकता. याला आपण सिलेक्ट करून याला पण आपण असं सेंटर घेऊन टाकूया आणि हे अशा प्रकारे बघू शकता आपला लोगो इथं पूर्णपणे रेडी झालेला आहे. फक्त लेअरला क्लिक करून लेअर जी घ्यायला ट्रान्सपरंट करा. लेअर ट्रान्सपरंट करून सेव्हच्या ऑप्शन क्लिक करायचं, सेव्ह ॲज इमेज करायचं. डिफॉल्टला तुम्हाला इथं काय करायचं, अल्ट्रा करायचं. अल्ट्रा करून सेव्ह टू गॅलरी करून टाकायचं. म्हणजे हे जे काही इमेज आहे ते आपल्या गॅलरीमध्ये PNG टाईपमध्ये सेव्ह होईल. तर भावना व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.